मी स्वतःच डायबिटीज पेशंट असल्याने मी जवळपास 25 वर्ष झाली माझ्या डायबिटीजला आणि मी मला नारळ सरांच्या माध्यमातून औषधं घेतली. मला बरं वाटल्यानंतर माझं शुगर आणि म्हणजे शुगर कमी झाली. माझं जेव्हा आपण औषध चालू केलं त्यावेळेस माझा 9 ते 10 HbA1c राहत होता. आणि आता नंतर मी नॉर्मल कंडिशन मला माझ्या पेशंटचं सांगायचं की त्या करता बरं. पण पेशंट पेक्षा तुमचं महत्वाचं आहे. तुम्ही बरं झालं या दुसऱ्या आनंदाची बाबा एक जोरदार टाळा तुमच्याकडे आहे. आता तुमची डायबिटीज प्रॉब्लेम आहे. आम्ही डायबिटीजचं पण टेन्शन नाही आहे. ओके. आणि मग त्याच्यानंतर सगळ्याच प्रकारची नशामुक्तीची औषध दिली, डायबिटीजची औषध दिली, PMची पण औषध दिली. पण जेव्हा हे डायबिटीज मध्ये अशी कंडिशन आहे की माणसाचं सेक्शुअल लाईफ जवळपास संपतात. आणि आपण भारतीय माणसं सगळ्या विषयावर चर्चा करतो पण ह्या विषयावर चर्चा करत नाही किंवा ह्या विषयाची औषधं काय आहेत का, तुम्ही काही ट्रीटमेंट करू शकतो का, डॉक्टरकडे जाऊ शकतो का, याला पण आपण लाजे खातीर जात नाही. आणि असे काही प्रसंग आले आणि असं एका पेशंट जेव्हा मी आपलं टाकलं मग त्यांनी मला विचारलं की मला आवश्यकता आहे म्हणजे तू बोलतही अशा पद्धतीने होता का, बोलू का नको. आणि मग त्यांना डायबिटीसची कंट्रोल होत गेला आणि त्यांची जी समस्या होती ती समस्या नंतर दिला नंतर एक्स दिला आणि त्याही समस्येतून ते बाहेर आले. तर मला सर्वांनाच ही गोष्ट सांगायची आहे की ते मधुमेहाचे पेशंट आहे कारण मी स्वतः मधुमेहाचे पेशंट असल्यामुळे याच्यात जास्त बोलू शकतो. बरोबर. तर मधुमेहाचे पेशंट आहे तर यांना सगळ्यात म्हणजे थकवा येतो सगळा शारीरिक थकवा येतो आणि त्यांची लैंगिक समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. तर आपण औषधं देताना त्यांच्यापर्यंत हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण ते सांगायला लागतात. बरोबर. आपण स्वतःहून हा विचारला पाहिजे आणि त्यांना ते औषधं सजेस्ट केली पाहिजे. सजेस्ट केली तर ते घेतील.